पहिली चढाई सुजल याची काय करतो बघूया सुजल अनुभवी असा चढाई पट्टू. चल मावत अरे मावत पहिली चढाई इक्बाल बॅटल असेल. इक्बाल वर्सेस चैतन्य. बघूया बॅटल मध्ये कोण सक्सेस ठरतय. आता मात्र चढाईसाठी गेलाय जर्सी नंबर 11 आलोक. हो हो वा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतो या चढाईपटूचा. पहिल्या चढाईमध्ये धीरज आउट केला. राईट टर्न कापलाय. अजय जयस्वाल चतुर आणि चाणक्य असा रेडर. अजय जयस्वालची जंप पाहायला भेटेल का. बघूया खोलवर चढाई मारावे लागतील आणि घाई लेफ्ट त्यांची घाई करताना दिसते. काही गरज नसताना समोरून पॉइंट दिलाय. आता मात्र सुजलला कामगिरी करावी लागेल. बोनस पॉइंट ऑन असेल. यानंतर होणारा सामना मोर्या वर्सेस आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान. गडी बाद दुसरा पुकार. बॅटल असणार आहे. चैतन्य वर्सेस इक्बाल. सामना नक्कीच रंगादार होईल. आलोक चढाईसाठी रे. मागच्या चढाईमध्ये मात्र जिगरला आउट केला होता. सुजल को कैसे पकड़े. सुजल अजय चढाईसाठी आलाय. 5चा कव्हर. बघूया 5च्या कव्हर मध्ये पॉइंट मिळवेल का. 5च्या चढाईमध्ये मात्र पॉइंट मिळवणं तितकंच अवघड आहे. ओहो काय चकवला. मिळाला. वा काय स्पीड. कृपया लाईटच्या खांब्यावरती जोर देऊ नका कुणी. आलोकला मात्र आता कामगिरी करून दाखवावी लागेल. स्कोर आहे 1-3. 2 गुणाची आघाडी. बघता बघता 2 गुणाची आघाडी झाली. शिवस्पर्श संघाचं होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड मध्ये परफॉर्मन्स मात्र चांगलाच दिलाय. रेग्युलर प्रॅक्टिसचा संघ शिवस्पर्श नालासोपारा. आता मात्र आला अंश चढाईसाठी. हो हो
आलोक थर्ड रेड डू ऑर डाय. वा आलोक ओहो कल्ला भेटला गडी बाद. वा काय सुंदर पकड. बॅटल बरोबर 1-1. आता मात्र सुपर टॅकलची संधी. सुपर टॅकल होईल का? वा मॅच मस्त. सुपर टॅकल होईल का? सुपर टॅकल मात्र करावं लागेल. वा स्कोर आहे 5-1. सुपर टॅकलची नामी संधी. सुपर टॅकल होईल का? नाही. पायानं गडी मारण्याचा प्रयत्न. चप्पळ असा रेडर ऑल आउट वाचवेल का? की सुपर टॅकल करेल इकडे येऊन? बघूया. अजय जयस्वाल आउट होईल का? आतिथ्य चप्पळ असतात चढाई बट्टू. काय होईल? रब्बी थाय होल्ड अँकल होल्ड ऑल आउट. हो गेला चुकला. 2+2 4 पॉइंट ऑल आउट. टाइम आउट सुस्पर्श. टाइम आउट सुस्पर्श. मात्र शिवम मात्र येईन आलाय. स्कोर आहे 9-1. थर्ड डू ऑर डाय. सुजल मात्र थर्ड वरती आलाय. बघूया. संघाची जिम्मेदारी घेऊन चालायचं असेल तर थर्ड असू दे कोणतीही रेड असू द्या पॉइंट मारण्याची ताकद पाहिजे आणि ते करून दाखवेल सुजल. हर रेड म्हटलं तर सुरुवातीपासून अटॅक करा. वा आला. किती आणले? 2. वा केला. संघाची जिम्मेदारी घेऊन गेला होता. 2 गुण मिळवून आणले. आता मात्र चढाईसाठी आला अजय जयस्वाल. काम करून दाखवावं लागेल. पकडी करावी लागतील. रिक्स घ्यावी लागेल. वा सेम अटॅक. 5च्या 5 चढायांमध्ये सेम अटॅक केला आणि 2 वेळा गडी बाद केलाय त्याने. तिसरी वेळी बात करेल का कॉर्नरला? वा सुंदर स्ट्रेचिंग म्हणावी लागेल अजयची. बोललो होतो ना मारणं. सेम पॉइंट बोललो त्याने करून दाखवलं आणि मारले 2 पॉइंट. वा घुसून मारला. बॅटर झालेला आहे 2-1. आता मात्र आलाय इक्बाल. इक्बाल आणि चैतन्यामध्ये बॅटल चालू आहे. बघू 0-0 आहे. कोणी मारला नाही. कुणाचीही पकड नाही झाली. सुजल चढाईसाठी आला. मागच्या चढाईमध्ये मात्र 2 गुण मिळवले. इतकी 4. वा मारला. तुला नाही मारला बाळा, दुसऱ्याला मारला. त्याने दिला. काय होईल? बॅटल मध्ये कोण नंबर मारेल?
हो हो बॅटल मध्ये कोण नंबर मारेल वा चैतन्याने बाजी मारले. बोललो होतो ना एकाच वसई तालुक्यासाठी एकाच संघातून खेळले ते एक दुसऱ्याला माहितीये. बॅटल 1-0. वा खेळाडूंमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. सामना रंगतदार होतोय. सहा 11 5 गुणाची पिछाडी बालमित्र मंडळ संघ. अजयला मात्र अजूनपर्यंत एकही पकड झाली नाही आणि नॉट आउट आहे. याला पकड करावी लागेल तरच गेम फिरेल, नाहीतर शिवस्पर्श संघ आघाडी कमी करू देणार नाही कारण यांचं होम ग्राउंड आहे. भिडवली 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 कान मंत्र कामाला आला. किती कोच आहेत मागे. आता मध्ये चढायसाठी कोण आलाय? शिवम झोपेतून आलाय का काय? त्याला असाच पकडला तरी काय हरकत नाही, पुढे काय दिसतच नाही त्याला, एवढी केस आहे. बोललो ना सोडून आला, काही दिसलं नाही. सुपर टॅकल 2 पॉइंट्स. नजर हटी दुर्घटना घटी. बोललो होतं ना बाटल्याला पुढे काहीच दिसत नव्हता, घेतली ना कॅच. कारण बालमित्र मंडळ चांगला रिस्क घेतली. कारण आलोक सुजल सारखे रेडर असताना बाटल्याला पाठवण्याची गरज नव्हती, तरी पाठवला, फुकटचे 2 दिले. आता तेच भारी पडतील का काय पुढे? 2 रेडर असताना डिफेंडरची पकड झाले. 9 नंबरनं मात्र टॅकल, सुंदर टॅकल लावला. आता मात्र सुजल आलाय. 4चा कव्हर. 4चा कव्हर मध्ये पॉइंट मारणं तितकंच अवघड आहे आणि ते करून दाखवावं लागेल. बघूया 7-13 13-7 किसके साथ जाएगा वक्त बताएगा. आता मात्र आलाय जिगर. चढाईसाठी स्वतः कर्णधार. पहिली चढाई डिफेन्स मध्ये भूमिका करताना पाहतो, आता मात्र चढाईसाठी देखील गेलाय. बघूया संघाची जिम्मेदारी ऑलराऊंडर परफॉर्मन्स होईल का? वाट बघतोय. वा काहीतरी हुलकावणी देऊन गेलाय. सुजलला मात्र पॉइंट मारावा लागेल. बघूया. हो हो भेटला, थोडा लागले त्याचा. नाही ओके ओके चला मॅच खेळायचे पुढे. ओके आता कोण मारेल? अंशाला आहे. बोललो सुपर टॅकल झाला, मॅचची टर्निंग पॉइंट ठरली. बघूया कॅच होईल का पॉइंट होईल. थर्ड रेड आहे, करूया मरू. मारला. परत लांब गेली. प्रेक्षकांसाठी मॅच जवळ आणावी लागेल बालमित्र मंडळाला. प्रेक्षक दोन्ही बाजूचं समान आहे आणि गेला फसला. शिकार दिली. आता मात्र सुपर टॅकल करावं लागेल. अंशाला गडी बाद झालाय. टाइम आउट शिवस्पर्श.
5 मिनिट्स. 7-17-10. गेम लांब गेला. 21-7. 14 गुणाची पिछाडी. मॅच बनेल. सुपर रेड पाहायला भेटतील. गेला, उडाला आणि किती नाही वाचला. जर सक्सेस झाले असती तर संपूर्ण टीम होती. वा हुकले, विजयाची हुलूक हुकली. ही रेड सक्सेस झाली असती तर गेम पलटला असता. लास्ट 3 मिनिट्स. गेम दाखवा. बालमित्र मंडळ प्रेक्षक तुमच्यासाठी आलाय, उभं राहिलंय स्वतःच्या पायावर एवढ्या वेळ. हो हो, हनुमान उडी. पकडी दाखवा. बालमित्र मंडळ पकडी दाखवावे लागतील. रिक्स घ्यावी लागेल. रिक्स घेतला तर काम फिक्स होईल. ए मित्र, सुजल मागे. सुजल किती जाऊन जाईल. 1 पॉइंट. चल चला, ठीक आहे ठीक आहे. चला मैदानाचा ताबा घ्या दोन्ही संघ. मोरिया आया अष्टभुजा माता प्रतिष्ठान. चला पब्लिकच्या इच्छेसाठी बाटला 1 रेड मार. फॅन फॉलोअर्स भरपूर वाढलेत तुझे. बाटल्याला 1 रेड द्या. नाही वा. चला दोन्ही संघ, वेळ होतोय. हो गया. हो हो, काय पकड. हा खेळ पहिला दाखवायला पाहिजे होता. हो गया. ऑल आउट टाकेल का. मॅच मात्र लांब गेले. यात टॅकल. बघूया पहिले उडी भेटेल का, उडेल का. प्रेक्षकांना जंप पाहिजे आहे. सुजल कडून उडाला, गेला. किती दिले. 2 दिले. बघूया अजय आलाय. अजयला मात्र आता पकड होईल का. मोरिया क्लब आणि रानगाव. चला दोन्ही संघ मैदानाजवळ या. मोरिया क्लब अर्नाळ आणि रानगाव. चला मॅच संपलेली आहे. शिवस्पर्श हा इकडे सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे.